ओम शांती. सात्विक पक्वान्नमध्ये खुसखुशीत लाडूंसोबत तुमचे खुसखुशीत स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ आहे मुगाच्या डाळीचे पौष्टिक लाडू. हे लाडू मी कसे बनवले ते या व्हिडिओला स्किप न करता पहा. त्यासाठी मी घेतलेली आहे 1 वाटी मुगाची डाळ. ही डाळ आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे. एक ओला टॉवेल घेतला किंवा एक कॉटनचा कापडही आपण घेऊ शकतो आणि त्या कापडामध्ये ही डाळ अशा पद्धतीनं घालायची आणि व्हिडिओमध्ये पाहत आहात ही चांगली चोळून घ्यायची. छानपैकी ही डाळ स्वच्छ झालेली आहे. आता एक कढई ठेवूयात गॅसवर. गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आणि 7 ते 8 मिनिटं ही डाळ सतत हलवत आपल्याला भाजून घ्यायची. पाहू शकता तुम्ही चांगली तांबूस झालेली आहे ही डाळ आणि मी हिला थंड होऊ देते आणि थंड झाल्यास ते मिक्सर पॉट मध्ये घालून त्याचं पीठ काढून घ्यायचंय. आपण पोळीला जशा पद्धतीनं दळण आणतो त्याच पद्धतीचं बारीक असं पीठ पाहिजे आणि या ठिकाणी मी हे पीठ छानपैकी दळून घेतलेलं आहे. आता गॅसवर आपल्याला कढई चढवायची आहे. यावेळेस देखील गॅसची फ्लेम हे सगळं जे लाडूचं गॅस जिथं जिथं उपयोगाचा येतोय तिथे फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि या कढईमध्ये मी काय केलेलं आहे 2 टेबलस्पून तूप घातलेलं आहे. आपल्याला 6 टेबलस्पून तूप लागेल. म्हणजेच मुगाची डाळ ज्या वाटीनं घेतली होती त्या वाटीच्या अर्धी वाटी आपल्याला साजूक तूप लागेल. ते वेगवेगळ्या वेळेला घालायचं आणि यामध्ये डाळीचं पीठ घालून घेतलेलं आहे. इथे आपल्याला जास्त वेळ हे पीठ भाजावं लागायचं नाही कारण आपण खमंग अशी डाळच भाजून घेतलेली आहे. म्हणून अगदी 2 मिनिटं या तुपामध्ये ते मिक्स झालं की त्यामध्ये मी घातलेलं आहे पाव वाटी किंवा 2 टेबलस्पून मिल्क पावडर. मिल्क पावडर ऑप्शनल आहे आणि यासोबत अजून 2 चमचे म्हणजेच 2 टेबलस्पून तूप घातलेलं आहे. एकूण 4 टेबलस्पून तूप झालेलं आहे आणि हे छान आता पाहू शकता तुम्ही चांगलं पातळ बनलेलं आहे आणि आता ही आपल्याला 2 मिनिटं झालेली आहेत. त्यामध्ये मी घालते दूध. आता ज्या वाटीने डाळ घेतली होती त्याच वाटीची अर्धी वाटी आपल्याला दूध घ्यायचं आणि ते दूध थोडं थोडं करत आपल्याला यामध्ये घालायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील आणि अशाच हेल्दी रेसिपी पाहत जा आणि वेगवेगळ्या रेसिपी आवडल्यास लाईकचं बटन दाबा. कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट देखील टाकत जा. काय आहे तुम्ही लाईकचं बटन दाबलं, कमेंट्स टाकले की नवीन मेनू बनवण्यासाठी उमंग उत्साह येत असतो आणि यामध्ये मी आता टाकलेला आहे डेसिकेटेड कोकोनट. डेसिकेटेड कोकोनट टाकायलाच पाहिजे. एक आपल्याकडे सुकं खोबरं असेल ते किसूनही टाकल्यास चालतं. आणि आता मी गॅस बंद करून कढई पण खाली घेतलेली आहे आणि इतका वेळ आपण साखर यामध्ये घातलेली नव्हती तर ती मी 1 वाटी साखर यामध्ये घालून घेतलेली आहे आणि हे चांगल्या पद्धतीनं थंड झाल्यास साखर घालायची. एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची ती म्हणजे हे जे पीठ आहे आपण भाजून घेतलेलं ते थंड होईस्तोवर त्यात साखर घालायची नाही. थंड झाल्यास साखर घालायची आणि हातानेच अशा पद्धतीनं मिक्स करायचं. यामध्ये मी फ्लेवरसाठी वेलची पूडही घातलेली आहे आणि आता अजून 2 टेबलस्पून मी यामध्ये तूप घालते आहे आणि आपल्या हाताला जास्तच कोरडं वाटत असेल, लाडू वळत नसतील तर त्यावेळेस आपण यामध्ये तूपही घालू शकतो किंवा दूधही घालू शकतो किंवा दुधाची जी काही साय असते ती साय देखील घालून घेऊ शकतो. हे लाडू अतिशय सोपे आहेत. तुम्हीही बनवा आणि कसे झाले होते हे कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा.